नमस्कार मित्रांनो, सध्या पंकजा मुंडे ह्या खूप चर्चेत आहेत. एक तर सध्याच्या सरकारवर त्यांनी केलेल्या टीकांमुळे आणि दुसरं म्हणजे त्यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर पडलेल्या धाडींमुळे. या कारवाई दरम्यान आयुक्तालयानं कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. झालंय असं की जीएसटी कमिशनरेटने सध्या छापे मारण्याची जवळपास सुरुवातच केली आहे. मारुती सुझुकी सोबत पंकजा मुंडे यांनाही हा जीएसटी कार्यवाहीचा फटका हा बसला आहे. जीएसटीने वैद्यनाथ साखर कारखान्याची जवळपास 19 करोडांची मालमत्ता ही जप्त केली आहे. त्यामुळे परत एकदा पंकजा मुंडे ह्या राजकीय वर्तुळात आक्रमक दिसत आहेत. खरं सांगायचं म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांनंतर पंकजा मुंडे यांच्याकडेच परळी मतदारसंघाची सगळी जबाबदारी ही असायला हवी होती. पण त्यांच्या चुलत भावाने म्हणजेच धनंजय मुंडे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून पंकजा मुंडे यांचा 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव केला होता. पण त्यालाही एक इतिहास आहे. पंकजा मुंडे यांची राजकीय कारकीर्द ही तशी 2009 सालापासूनच सुरू होते. त्यातही त्यांनी 2014 साली परत एकदा परळी मतदारसंघात त्यांच्या राजकीय ताकदीची चुणूक ही दाखवून दिली होती. त्यावेळेस त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारात ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण अशी 2 महत्त्वाची खातीही भेटली होती. पण तिथेही त्यांची प्रतिमा ही चिक्की घोटाळ्यामुळे मलिन झाली. भलेही त्यावेळेस फडणवीस साहेबांनी त्यांना मदत केली आणि लाचलुचपत खात्याने त्यांना क्लीन चिट ही दिली. पण हळूहळू पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय सलोख्यात दुरावा आला आहे अशा बातम्या पसरू लागल्या. त्यात अजून भर पडली की भाजप आता पंकजा मुंडे यांना हळूहळू बाजूला करत आहे ह्या बातमीची. आणि याच योग्य वेळेचा फायदा घेऊन विरोधी पक्षनेते त्यांना भाजपपासून दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मग त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले साहेब असोत किंवा मग देशाचे नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब असोत. पण तसं पाहायला गेलं तर पंकजा मुंडे ह्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पण आहेत. त्यामुळे त्यांचे आणि भाजपचे संबंध अजून तरी मजबूत आहेत हे मात्र नक्की. पण काही कारणास्तव पंकजा मुंडेंवर केंद्र नाराज आहे असं सुद्धा असू शकतं. त्याला कारण आहे पंकजा मुंडे यांनी केलेली विधानं, तेही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल. झालं असं होतं की एका सभेला संबोधताना त्यांनी असं मत मांडलं होतं की जर त्या लोकांच्या मनात असतील तर साक्षात नरेंद्र मोदी सुद्धा त्यांना हटवू शकत नाहीत. जात पात पैसा अडका प्रभाव याच्या पलीकडे जातील. मोदीजींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. त्याचा अर्थ असा नाही की वंशवाद म्हणजे कुणीच, मी पण वंशवादाचं प्रतीक आहे, पण मला संपवू नाही शकत कोणी. म्हणजे मोदीजी पण संपवायला ठरवले तर संपवू नाही शकणार जर मी तुमच्या मनामध्ये राज्य केलं. ह्या त्यांच्या उद्गाराने केंद्रातील काही लोक नाराज होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. पण काहीही असो, त्यांनी त्यांची बाजू अगदी ठामपणे आजपर्यंत मांडली आहे. पंकजा मुंडे बेईमान होणार नाही, होऊ शकत नाही. गोपीनाथ मुंडेंचं रक्त आता भाजपच्या कोर्टामध्ये बॉल आहे. भारतीय जनता पार्टीने आता सगळ्यांशी संवाद साधून आत्मचिंतन करून दुरावलेल्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यासाठी पक्षाचा मूळ गाभा लक्षात घेऊन हा पक्ष सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. पण आता मात्र प्रश्न असा आहे की खरंच भाजपने त्यांना डावलण्याचा डाव हा केला आहे का आणि त्या स्वतः दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या वाटेवर आहेत का? ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या जनाकृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.